एक्सप्रेस ज्याची ओळख तो संजय पाचाळकर. तर पंकज देवले आहे स्ट्राईक एंडला बॅटर. पहिला चेंडू वेगवान आणि तेज तर्रार होता. नियंत्रण थोडंसं सुटलं गेलं. फायनल लेगमध्ये चेंडूला जोपर्यंत उचलून फेकी केली जाईल या अतिरिक्त धाव्यांची जोडणी होईल. 2+1 वाईटच्या रूपाने या 3 धावा ज्या स्कोर कार्डवर मिळणार आहेत. आणि सुरुवात होते 3 या अंकाने. पंकज देवले आहे स्ट्राईक एंडला बॅटर. राहुल वांगडेला आपण पाहत आहे नॉन स्ट्राईक एंडला. या मॅन ऑफ द मॅच ते देऊन सन्मानित केलं जाते. सुनीलजी सोनावणे साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ताने दिले जाईल सुंदर असं मेडल. कॉंग्रॅच्युलेशन रवींद्रजी. आणि खूप चांगला खेळ तो पाहायला मिळाला. यावेळेस फ्रंट फूटवर येऊन ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. हलकेसे दूर राहिले चेंडूपासनं. निर्धाव चेंडूची सांगता ती पाहायला मिळते. या मॅचमध्ये जर चमकायचं असेल तर काहीतरी वेगळं पण जे यंगस्टार शिरसाड नाका या संघाला करून दाखवावं लागेल. खेळाच्या माध्यमानं तुमचा खेळ तो योग्य होणं. समोरचा संघ कसा आहे मला ठाऊक नाही, मी माझा खेळ दाखवेन आणि त्या अनुषंगाने तो खेळ करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा हटून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न बीट होत असताना अचूक लेंथ अचूक लाईन ही ओळख आहे संजय पाचाळकर याची. पहिला चेंडू जे नियंत्रण सुटलं गेलं होतं तदनंतर आपण पाहू शकाल सलग 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपाने 3 अंकांवर धावगती जी पाहायला मिळते. योग्य त्या पद्धतीची सुरुवात तर म्हणावी लागणार नाही. शरापासून दूर जाणारा चेंडू पुन्हा एकदा बीट होत असताना डॉट बॉल ते पाहायला मिळते. फुटवर्क यूज करणं इथून गरजेची गोष्ट असेल. जाग्यावरून खेळण्याची मानसिकता ती दर्शवली जाते आणि माइंडसेट क्लिअर आहे इथून गोलंदाजाचा की संधी मी तुम्हाला देणार नाही, संधी तुम्हाला निर्माण करावी लागेल. सलग 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपाने पहिल्या चेंडूवर त्या अतिरिक्त धावा आल्यात. 3 या अंकाने सुरुवात झाली, परंतु बॅटला आतापर्यंत एकही चेंडू स्पर्श झाला नाही. चांगली गोलंदाजी संजयने करून दाखवली आहे. लेंथ आकुटप्याची बॅटची हलकीशी स्निक लागली जाईल. थर्डमॅनला फील्ड होईल. एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावगती जी आहे 4 या अंकांवर. 4 रन्स ऑन अ कार्ड. 4 चेंडूंचा खेळ तो अधोरेखित झालाय आणि 4 धावा या स्कोर कार्डवर. चांगल्या पद्धतीची गती आहे. योग्य त्या पद्धतीने गोलंदाजी ती हाताळली जाते. स्ट्राईक एंडला मिस्टर राहुल वांगड असेल. इनपिटच्या वर्ण फोर्स केला या स्ट्रोक. खूप चांगला स्ट्रोक आहे. कव्हर पॉइंटला सरळ चेंडू निघून जाईल इंटू द गॅप मध्ये. ही मानसिकता फार महत्वाची. निर्भयपणे खेळणं हा क्रिकेटचा अंग. चौकार 4. थँक्यू. हलकीशी जागा मिळाली यावेळेस आणि थ्रू दी कव्हर्स खेळला राहुल वांगडच्या बॅटमधनं हा चौकार. आणि या 4च्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर ही धावगती पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल संजय पाचाळकर. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन, परंतु इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने निघून जाईल. नो चान्स फॉर द फिल्डर. स्कोअर लेग सीमारेषा पार. चांगली बॅटिंग राहुल वांगडच्या बॅटमधनं. लागोपाठचा हा दुसरा चौकार 4. लागोपाठ 2 चौकार येत आहेत आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 या अंकांवर. म्हणून क्रिकेटमध्ये 7 आणि प्रतिसाद ते फार महत्वाचं आहे. एक एंडे ती सिंगल आली आणि खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग राहुल वांगडने जी करून दाखवले. विशाल दोदडे आहे या दुसऱ्या षटकाकरिता. पंकज देवलेला देखील ती साथ द्यावी लागेल. एक क्लास आहे पंकजकडे देखील, म्हणून स्वतःला बॅक तुम्हाला करावं लागेल. चढ उतार तर आहेत क्रिकेटच्या माध्यमानं नो डाऊट, परंतु सर्वात महत्त्वाची जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये तर सेल्फ कॉन्फिडन्स तो तितकाच महत्त्वाचा आहे. तो वाढवणं गरजेची गोष्ट आहे. 12 अंकांवर धावफलक. क्लीन बोल्ड. लाईन पूर्णपणे मिस केली. लोअर फुल टॉस चेंडू वेगाने आला होता. लाईन मिस करत असताना थेट चेंडू निघून गेला.
यष्ट्यांना स्पर्श केला, दांडीगुल, विकेटचं पतन. थँक्यू. विकेट मिळते. नव्याने बॅटर किरण वांगड या फलंदाजाला आपण पाहता. आता दोन्ही बंधूंची जोडी जी मैदानाच्या दिशेने आहे. 12 अंकांवर धावगती. विशाल दोदडे गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. कोलवर लेन, गुड डिलिव्हरी हाताळली गेली. अचूकता आणि भेदकता ही ताकद आहे विशाल दोदडे याची. म्हणून मी नेहमीच म्हणतो की पाचरुकाकरांचं क्रिकेट हे थोडंसं स्टँडर्ड उक्त झालंय. आणि काय गोलंदाजी होते. देखण्या पद्धतीने गोलंदाजी करण्याची मानसिकता, मोठा स्ट्रोक खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला किरणकडनं, परंतु आल्या आल्या एक पहिली धाव ती फार महत्त्वाची असते प्रत्येक फलंदाजाकरिता. परंतु मानसिकता मोठ्या स्ट्रोकची आहे. पुन्हा एकदा इथून आपण पाहता इम्पॅक्ट हलकसं आउटसाइड ऑफ होतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो केला गेला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी होते या 2 धावा ज्या स्कोर कार्डवर मिळतील. लेग बाईटचा इशारा तो पंचांच्या माध्यमाने दिला गेलाय. या 2 धावा मिळतील आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जी आहे ती 14 या अंकांवर पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाने, तदनंतर लेग बाईटचा इशारा आलाय. 14 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर विशाल. समोरच्या दिशेने खेळलाय, खोलवर लेंद होती, चांगलं खेळून काढलंय. एक सिंगल धाव ती स्कोर कार्डवर मिळणार आहे. इथे शाहेद त्या दिशेने एक सिंगलच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 15 रन्स 15 या अंकांवर. डॉट बॉल येण्यापेक्षा सिंगल डबल आलेलं अधिकच महत्त्वाचं आहे. म्हणून नेहमीच म्हणतो डॉट बॉलचं प्रमाण हे कमी असावं. राहुल करती स्ट्राईक आहे. धावगती आतापर्यंत 15 या अंकांवर आहे. इथून चांगला खेळ राहुलला देखील करणं ते अपेक्षित असेल. अपड्राईव्हचा फटका देखणा आणि सुंदर आहे. सनी ठाकरेला आपण पाहत आहे डीपमध्ये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ती मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगती जी आहे 16 या अंकांवर 16 रन्स ऑन अ कार्ड. टीमाई गावदेवी पाचरुका संघ शोधतात यंदाच्या सत्रामध्ये या वसई आदिवासी क्रीडा सेशनमध्ये स्वतःला. परंतु आज स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून संबोधला जातो. पाहूयात हे प्रत्युत्तर मिळेल का टीम यंगस्टार शिरसाड नाका संघाकडनं. अपड्राईव्हचा फटका देखणा आहे, परंतु डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक स्थित संजय पाचराळकर आपण पाहत आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. डबल करिता कॉल आहे. बुद्धिमत्तेचं क्रिकेट हाताळलं गेलं. तुम्ही संत झाले. बाकीचं काम दोन्ही फलंदाजाने केलं. चुकीला माफी नाही. या 2 धावा मिळतील. दुहेरीच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा खेळ तो झाला अधोरेखित 18 अंकांवर. धाव फलक. थँक्यू. 2 षटकांचा खेळ झाला अधोरेखित. धावगती 18 या अंकांवर. पहिल्या षटकामध्ये गेल्या 12 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये गेल्या 6 धावा आणि विकेट्स देखील मिळाली. पाणी गेलं आणि या मैदानाच्या दिशेने कान मंत्र देखील गेला असेल की आता इथून धावेंचा वेग तो थोडासा वाढवावा लागेल. गोलंदाजी मार्कवर रोहित भोये आहे या तिसऱ्या षटकाकरिता. आउटसाइड ऑफ लेन जी पाहायला मिळते रोहितकडनं. निर्धाव चेंडूची सांगता. राहुलकडे ते तंत्र आहे जे प्रत्येक फलंदाजाकडे असावं. अपड्राईव्हचे फटके चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. कुठल्याही गोलंदाजाला मोठे स्ट्रोक तो हाताळू शकतो. परंतु त्या अनुषंगाने इथून तो खेळ करणं ते तितकंच महत्त्वाचं आहे. आता इथे मागे वळून पाहायचं नाहीये. तुम्हाला इथून पुढेच पाहावं लागेल कारण की धाबींची गरज आहे टीम यंगस्टार शिरसाड नाका या संघाला. त्याची पूर्तता ती करून दाखवावी लागेल. रोहित भोये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
लेन ताकू टप्प्याची परिपूर्ण इथून प्रश्न विचारले जातात गोलंदाजाकडनं. प्रत्येक चॅलेंज करीता इथून रेडी राहावं लागेल. सलग 2 चेंडू निर्धाव स्वरूपाने येत आहेत. 18 या अंकांवर धावगती. आणि गोलंदाजाकडे ते व्हेरिएशन सुद्धा महत्वाचं आहे, जिथे एक खोलवर लेन, कधी आखू टप्प्याची लेन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, इन स्विंगर, आउट स्विंगर. यावेळेस पहिलं फ्रंट फूटवर येत आहेत. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न केला. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जी आहे 19 या अंकांवर. चांगल्या पद्धतीने राहुलची बॅटिंग आतापर्यंत झाले. 5 चेंडू खेळलाय, 9 धावा. जरी सुद्धा 2 चेंडू डॉट आले तरी सुद्धा इथून प्रयत्न करेल. मोठा फटका खेळायचा होता फ्रंट फूटवर येऊन, परंतु पूर्णपणे बीट झाले. हलकसं स्विंग होतं यावेळेस या चेंडूवर, ज्याला आपण म्हणतो ना गतीमध्ये परिवर्तन. या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी जी पाहायला मिळते गोलंदाजाकडनं चांगल्या पद्धतीने. तिन्ही चेंडूवर खामोश ठेवले फलंदाज राहुल याला. 19 या अंकांवर धावगती. थोडंसं कुठेतरी स्ट्रगल वाढलेलं होतं या षटकामध्ये, परंतु झेल सुद्धा ड्रॉप. आता विशालकडनं ती चुकी झाली. जीवनदान मिळाले राहुल याला. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर धावगती. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं शिल्लक आहे. 20 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित. जीवनदान मिळाले, त्याचा फायदा आता घ्यावा लागणार आहे. रोहित भोये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला मिस्टर किरण वांगड. बॅटची आतली कडा लागली. धाव घेण्याकरिता फोर्स झालेत. एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने 21 या अंकांवर धाव फलक. शेवटचा आणि अंतिम चेंडू तो इथून येणं शिल्लक आहे. काहीतरी आता इथून करून दाखवावंच लागेल, अन्यथा या मॅचमध्ये थोडासा मागे राहील. कारण की समोरच्या संघाकडे खूप चांगली फलंदाजी आहे, जिथे रोहित भोये, संजय पाचाळकर, विशाल धोदडे, हितेश भोये सारखे आणि तदनंतर सनी ठाकरे सारखे फलंदाज. म्हणून तुम्हाला काहीतरी लढण्यायोग्य बळ ते देणं गरजेची गोष्ट आहे. अजून सुद्धा शेवटचं अंतिम षटक येणं शेष आहे. कट करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून गेला यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. या षटकामध्ये राहुल 4 निर्धाव चेंडू खेळलाय आणि त्या अनुषंगाने जे प्रेशर आहे ना ते पूर्णपणे वाढलं गेलंय. आता शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळणं शेष आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा गेल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा गेल्या, तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा गेल्या आणि एकंदरीत जी धावसंख्या आहे 21 या अंकांवर पाहायला मिळते. आता काहीतरी चमक आणि धमक ती करून दाखवावी लागेल या मॅचमध्ये टीम यंगस्टार शिरसाट नाका या संघाला. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा बनवणं हे नितांत गरजेची गोष्ट. घेऊया एक ब्रेक आणि येऊया स्लॉग ओव्हर करिता. एकवीस अंकांवर धावगती. जाग्यावरूनच खेळण्याची मानसिकता ती पाहायला मिळते. सरळ चेंडू निघून जाईल यस्ती रक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. आता वाट बघून चालायची नाही, आता वाट लावायची गरज आहे आणि त्या अनुषंगाने इथून खेळ आता करावा लागेल यंगस्टार शिरसाट नाका या संघाला. मोठे स्ट्रोकची आवश्यकता. परिपूर्ण बंधनामध्ये ठेवले आणि चांगली गोलंदाजी, कंट्रोलयुक्त गोलंदाजी परिपूर्ण पाहायला मिळते. लेन दाखू टप्प्याची हटून खेळण्याचा प्रयत्न तो पाहायला मिळाला. एक एंडने आपण पाहू शकाल सिंगल धाव. बाईचा इशारा तो मिळेल आणि 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील दिला गेलाय पंचांकडनं. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. 22 या अंकांवर धावगती. राहुल वांगड आहे आता स्ट्राईक एंडला बॅटर. 4 चेंडूंचा खेळ तो इथून येणं शिल्लक आहे. पाहूया त्या 4 चेंडूंकडे कशा पद्धतीने खेळ राहुलकडनं होईल. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु बॅटची हलकीशी स्निक लागली जाते. एक सिंगल धाव ती कंप्लीट झाले. डबल करिता प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती आहे 24 या अंकांवर. लढण्यायोग्य बळ जर द्यायचं असेल तर 35 धावसंख्येपर्यंत पोहोचणं ते देखील एक पहिलं अटेम असावं. संधी सुद्धा येणारे 3 चेंडू इथून शिल्लक आहेत. 24 धावा या जवळजवळ स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. ऑन साईडला खेळला गेलाय स्ट्रोक तर चांगला कन्व्हिन्सिंगले आहे. त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित. चेंडूची हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ती स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगती जी आहे 25 या अंकांवर हे स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. किरणकडे ती स्ट्राईक. 25 या अंकांवर धावगती. लेन पुन्हा एकदा मागे होती. स्विंग अँड मिस होत असताना जो अँगल आहे ना तो बाहेरच्या दिशेनेच आहे
आणि इथून अक्रॉस द लाईनने जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न होतो किरण वांगडकडनं. आणि जिथे फुटवर्क नाही आहे, पदतालित नाही आहे, जाग्यावरूनच खेळण्याची मानसिकता. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. पुन्हा एकदा फॉलो केलं, गोलंदाजाने धाव घेण्याची मानसिकता नाही आहे. चौथ्या षटकाचा खेळ तो देखील झाला अधोरेखित. अतिशय सुरेख पद्धतीचा कंट्रोल प्रत्येक गोलंदाजाने करून दाखवला. धावगती आहे 25 या अंकांवर. अर्थातच विजयी होण्याकरिता जे लक्ष्य आहे 26 धावसंख्येचं असेल या मॅचला जिंकण्याकरिता. नेक्स्ट मॅचचा टॉस तो देखील केला जाईल. चला, टीम डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी आणि आई गावदेवी स्पोर्ट्स भारोळ दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्याकरिता या. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा गेल्या वर्षी देखील होणार होती, परंतु पावसाचा हलकासा व्यत्यय आला म्हणून ही स्पर्धा थोडीशी पोस्टपोन झाली. म्हणून आज डिसेंबरच्या महिन्यामध्ये थोडेच दिवस शिल्लक आहेत. नववर्षाला सुरुवात होईल. 2025ला आपण गुड बाय बोलणार आहोत आणि 2026ला क्रिकेटमध्ये सुद्धा एक शिकवण आहे की जे काही झालंय ना ते सर्व तुम्हाला विसरावं लागतं आणि नव्याने सुरुवात ही तुम्हाला करावी लागते. एखादी टीम बनवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपण नेहमीच म्हणतो ना की ज्याने शून्यातून विश्व तयार केले त्याला भय नसतं कुठलीही गोष्ट करण्याकरिता. आणि क्रिकेटमध्ये तीच गोष्ट फार महत्त्वाची आहे. एखादा संघ जर तुम्ही घेऊन चालताय त्या संघाकरिता तुम्ही एफर्ट्स देखील लावा. पहा, राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि खेळाच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टी तुम्हाला वेगळ्या ठेवायच्या आहेत. जेणेकरून खेळाच्या माध्यमातून एक संघ तुम्ही चांगला तयार कराल. नुसता तुम्ही संघ घेऊन उतरू नका, तर गावाची प्रतिष्ठा त्या संघावर नावावर असते. म्हणून तुम्हाला ती वाटचाल योग्य पद्धतीने ठेवावी लागते. एकंदरीत प्रत्येक संघ आज आपण पाहतोय की कित्येक संघाने एक चांगली वाटचाल केली, परंतु चांगल्या पद्धतीने मतभेद झाले. काही खेळाडूंमध्ये ते मतभेद होत असताना संघ देखील तुटला. परंतु या सर्व गोष्टींना तुम्ही विसरायचं असतं. खेळाच्या माध्यमातून खेळ तो महत्त्वाचा आहे, म्हणून त्या अनुषंगाने प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं आहे. प्रकाशजी जाधव यांचं झाले शुभ आगमन, त्यांचं देखील आपण करूया स्वागत. विद्यमान अध्यक्ष वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे आणि त्यांचं या ठिकाणी झाले आगमन, त्यांचं करूया आपण स्वागत. चला, दोन्ही संघाचे कर्णधार येतील आणि टॉसचा कॉल तो देखील केला जाईल. भारोळ संघ उपस्थित आहे, आपलं देखील स्वागत आहे. चला, डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी संघ आपण देखील या. नाणेफेकीचा कॉल तो केला जाणार आहे. समालोचन कक्ष दाखवला जातोय. आमच्या डाव्या साईडला जतीनजी किणी आहेत आणि उजव्या साईडला नितीनजी किरकिरा. आणि नाणेफेकीचा कॉल रुपेशजी उपस्थित आहेत. टीम डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी संघ. सो टॉसचा कॉल तो केला जाईल. एक एंडने संदीप, दुसऱ्या एंडने रुपेश. सो नाणेफेकीचा कॉल पाहूयात कुठला संघ जिंकेल. 25 झालेत ना, 26 करायचे ना, बरोबर ना. सो टॉसचा कॉल डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी या संघाने जिंकला आणि प्रथमतः निर्णय घेतलाय की गोलंदाजी आम्ही करणार आहोत. सो आई गावदेवी स्पोर्ट्स भारोळ संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज वेळात वेळ काढून प्रकाशजी जाधव ते देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण करूया स्वागत. विद्यमान अध्यक्ष आहेत वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे कौतुक आणि ते कौतुक ते आम्ही नेहमीच केले, कारण की वेळेला महत्त्व, योग्य त्या पद्धतीचं नियोजन. प्रत्येक स्पर्धेमध्ये एक वेगळं स्वरूप असतं. या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहू शकलात अतिशय सुरेख आणि नीटनेटकं आयोजन. क्वालिटी राखले यंदाच्या सत्रामध्ये, म्हणून प्रत्येक आयोजक कर्त्यांचं आम्ही कौतुक केलेलंच आहे आणि त्यावर 4 चांद लावण्याचं काम आमचे पाटील नेटवर्कची टीम करते. चांगल्या पद्धतीने क्लीन अँड नीट ही क्वालिटी दर्शवली जाते. प्रत्येक प्रेक्षकांना घर बसल्या या मॅचचा आनंद. पहिला चेंडू पंचांकडे लाऊड अपील केला आहे. द फिंगर इज गॉन ऑफ. विकेटचं होईल इथे पतन. अक्रॉस द लाईनने खेळण्याची मानसिकता दिप्तेश देवले. पहिल्या चेंडूवर आपण पाहता ही विकेट मिळवली जाते. लेग बिफोर विकेट. आडवा पट्टा क्रिकेटमध्ये हा नेहमीच धोकादायक आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजी, पिचिंग योग्य त्या पद्धतीने आणि इम्पॅक्ट सुद्धा योग्य पद्धतीने. विकेट लेग बिफोर. थँक्यू. 25 धावा झाल्या. 26 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे. यंदाच्या सीझनमध्ये 3 वेळेस असं घटित झालं की 6 चेंडूंमध्ये 3 धावा डिपेंड झाल्या. 6 चेंडूंमध्ये 6 धावा. कालच्या दिवसामध्ये देखील याच मैदानावर महेश बाबरने 6 चेंडूंमध्ये 6 धावा डिपेंड केल्यात. जर मोठी धावसंख्या चेज होऊ शकते तर छोटी धावसंख्या देखील डिपेंड होऊ शकते. आणि जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या असते ना तेव्हा तेव्हा एक
थोडीशी दुखापत असतेच नेहमीच धावसंख्येचा पाठलाग करण्याकरिता. मोठा स्ट्रोक खेळायचा आहे समोरच्या दिशेने. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त वाईड इश होते. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला अलीकडे आणि जोपर्यंत फील्ड होईल या 2 धावा मिळाल्यात आणि 2च धाबेवर समाधानी राहावं लागतंय. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्येला झाली आहे सुरुवात दोन्ही अंकाने. बॅकफुटला जाऊन वेट परिपूर्ण हलकंसं ट्रान्सफर होऊ शकले नाही. एलिव्हेशन तर मिळालं होतं परंतु डिस्टन्स ते गाठू शकले नाहीत. या 2 धावा मिळत आहेत. पहिला चेंडू विकेट मिळाली. दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव. सुरुवात होते धावसंख्येला. विशाल ऑन दी मार्क होईल. फलक जे पाहायला मिळते. थोड्याशा धावा अधिक बनू शकल्या असत्या का हा प्रश्नचिन्ह देखील आहे. कारण की पहिल्या इनिंगमध्ये जवळजवळ जे डॉट बॉलचं प्रमाण राहिलं ना ते फार मोठ्या प्रमाणात. जवळजवळ 10 चेंडू आणि सुरुवातीला जे 3 चेंडू निर्धाव खेळले होते पंकज म्हणजे जवळजवळ 13 चेंडू निर्धावच्या स्वरूपाने हाताळले. 24 चेंडूच्या खेळामध्ये 13 चेंडू तुम्ही निर्धाव खेळले म्हणजे थोडीशी फलंदाजी खराब स्वरूपाने पाहायला मिळाली. 10 धावा या स्कोर कार्डवर आहेत. कोल्हाने हाताळण्याचा मानस यावेळेस सरळ चेंडू निघून जाईल. एसी रक्षक यांच्या अटकांदामध्ये निर्धाव चेंडूची सांगता ती पाहायला मिळेल. आक्रमक आहेत दोन्ही फलंदाज परंतु थोडंसं खामोश ठेवले. या अगोदर जर चेंडू चांगला हाताळला असता तर निश्चित स्वरूपी धावींच्या बाबतीमध्ये हलकासा स्ट्रगल असू शकला असता. म्हणून तुमची लेंथ आणि लाईन या खेळपट्टीवर तितकीच महत्त्वाची आहे. चांगली गोलंदाजी जी करून दाखवावी लागेल. फुलटॉस होता कन्वर्ट करू शकले नाही. फुलटॉस देखील झालाय मिस. या मॅचमध्ये रंगत वाढू शकते. डॉट बॉलचं प्रमाण जर वाढलं तर चांगली गोलंदाजी आशिष कडनं देखील पाहायला मिळते.
पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, तदनंतर सलग 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपाने पाहायला मिळतात. 1.3 चेंडूंचा खेळ तो झाला अधोरेखित आणि 10 या अंकांवर धाव फलक. 10 रन्स ऑन अ कार्ड. थोडंसं प्रेशर हलकंसं सनीवर पहिल्या चेंडूवर षटकार देखील आला होता. तदनंतर सलग 2 चेंडू निर्धाव स्वरूपाने योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी. कट करण्याचा प्रयत्न, रिले झेल जो टिपला गेलाय. आशिष कडनं आता चुकी पाहायला मिळत नाही. आशिषची गोलंदाजी, आशिषचा झेल, विकेट मिळाली. फलंदाज बाद गॉन. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेटवर. लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेटवर. 10 अंकांवर बसलेला हा दुसरा धक्का. अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता आणि खूप चांगली गोलंदाजी जे आशिषकडनं झाले. 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयी होण्याकरिता 16 धावसंख्येची गरज. जेव्हा जेव्हा कमी धावसंख्येचा पाठलाग होतो ना, तेव्हा मी नेहमीच म्हणतो की डोकेदुखी वाढू लागते. म्हणून खेळाच्या माध्यमानं तुमचा खेळ हा तंत्रशुद्ध होणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. संजय पाचाळकर या फलंदाजाला आपण पाहत आहे. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आपण पाहत आहे जवळजवळ मिड विकेटला स्थित आहे. एक क्षेत्ररक्षक वाईड इश्कावकरनं सीमारेषा लगत, एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनला स्थित आहे. लॉंगॉपला पंकज देवळ्याला आपण पाहत आहे. दिपेश आहेत वाईड इश एक्स्ट्रा कव्हरला. कोलवरने हाताळले चांगल्या पद्धतीने ऑफ ड्राईव्हचा फटका. अक्षय आहेत त्या दिशेने. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल फेकी होईल. कलेक्शन योग्य आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल. आता जपून जपून चाळावं लागतं इथून आई गावदेवी पाचरुका या संघाला देखील. आणि चांगली गोलंदाजी झाले आतापर्यंत. 2 महत्त्वाचे विकेट्स मिळवलेत. हितेशचं डकवर बाद होणं, सनी ठाकरेचं हलकंसं स्ट्रगल. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहे, तरी 15 धावसंख्येची गरज. पण पहिल्या इनिंगमध्ये जर धावा थोड्याशा 10+ जर असत्या ना, तर या मॅचमध्ये थोडीशी अधिक पकड जी निर्माण केली असती. परंतु मी नेहमीच म्हणतो क्रिकेटच्या माध्यमानं जोपर्यंत शेवटची धाव, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही. आणि म्हणूनच त्या अनुषंगाने इथून तुम्हाला तुमचा खेळ तो हाताळावा लागणार आहे. परिपूर्ण यावेळी क्षेत्ररक्षण सजवण्याचा मानस ऋषभ अंधेराला आपण पाहत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये सजवलं गेले. म्हणजे व्ही शेपमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण तो करण्याचं धाडस. पाहूया तिथून लेंथ कशा पद्धतीने असेल मिस्टर आशिष याची. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. फुलटॉस मिळाला परंतु मिस टायमिंग स्ट्रोक हलकासा पाहायला मिळतोय. दिपेश त्या ठिकाणी वेगाने पुढे येईल. फक्त आणि फक्त एक सिंगल. हे षटकामध्ये राहिल्या 3 धावा आणि एक महत्त्वाची विकेट मिळवले. मॅचमध्ये अजून सुद्धा जिवंतपणा तो असेल की काय. 12 चेंडू शिल्लक आहेत, 14 धावसंख्येची गरज. म्हणून मी नेहमीच म्हणतो मनुष्याला ज्या ज्या गोष्टी हव्यात ना, त्या जर मनासारख्या मिळाल्या असत्या ना, तर आयुष्यामध्ये जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. घेऊया एक ब्रेक आणि जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. 12 चेंडू 14ची गरज. क्रिकेट संघ वसई तालुक्यात टॉपला हाय. थँक्यू. नो डाऊट स्पर्धा देखील टॉपला आहे आणि मॅच देखील टॉपलाच जाईल. परंतु अजून देखील पारडा जड आहे टीम आई गावदेवी पाचरुके या संघाचं. कारण की 12 चेंडू आणि 14 धावा आणि या दोन्ही भरवशाचे फलंदाज आहेत मैदानाच्या दिशेने. एकीकडे विशाल दोदडे, दुसरीकडे संजय पाचाळकर. आता पाहूयात या सिच्युएशनमध्ये ही कशा पद्धतीची गोलंदाजी होईल. गोलंदाजी मार्गवर इथून दिपेश बागी या गोलंदाजाला आपण पाहत आहे. 12 अंकांवर धावगती. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फटका पसेल, झेल खाली. दिप्तेश देवले, कहाणी में अभी भी ट्विस्ट बाकी है. शर्यत अजून संपली नाही, आमचा संघ अजून जिंकला नाही. येणारे चेंडू आहेत 11. 14ची गरज. बडी मछली जाल में फस. थँक्यू.
पहा सिच्युएशन बदलायला हळूहळू झाली आहे सुरुवात. लोअर फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता तर अचूक होती, परंतु दीप्तेश देवले यांच्या हातखंडामध्ये हा सुरेख असा झेल. 11 चेंडू शिल्लक आहेत, 14 धावसंख्येची गरज. आता लेफ्ट हँडर बॅटर आहे मैदानाच्या दिशेने मिस्टर हितेश भोये. हितेशच्या अगेन्स्ट आता कशा पद्धतीचा गेम प्लॅन असेल. एक अँगल जो बाहेरच्या दिशेने जाईल, एक अँगल मात्र जो आतमध्ये येईल, परंतु टप्पा जो फार महत्त्वाचा राहणार या मॅचमध्ये. तर फलंदाजी करणाऱ्या संघाला इथून एक चांगली मानसिकता दर्शवावी लागेल. कमी धावसंख्येचा पाठलाग होत असताना हळूहळू मात्र स्वरूप बदलू लागले या मॅचचं. म्हणून क्रिकेटमध्ये हा चढ उतार जो प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ती करून दाखवावी लागेल दीपेशाला. लेन दाखवू टप्प्याचे आहे, ऑन साईडला खेळला गेलाय, त्या दिशेने आशिष वेगाने पुढे येईल. चेंडूची हाताळणी ती केली जाते. आता पहा जपून जपून चाल रे, पुढे धोका आहे. त्या अनुषंगाने हा खेळ आता होत असणारा, म्हणून प्रत्येक धाव क्रिकेटच्या पटलावर ही फार मोलाची आहे. कागदोपत्री या मॅचमध्ये आई गावदेवी पाचुरका संघ स्ट्रॉंग होता, परंतु इथपर्यंत मॅच खेचले म्हणजे गोलंदाजांचं कौतुक असावं. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 13 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. जोपर्यंत संजय पाचाळकर आहे तोपर्यंत विजयाची आस ही पूर्णपणे असेल टीम आई गावदेवी पाचुरके या संघाला. पण या मॅचमध्ये आपण भाकीत आणि तर्कवितर्क मांडू शकत नाही. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, गुड डिलिव्हरी. अतिशय कंट्रोलयुक्त गोलंदाजी होत असताना टीम यंगस्टार शिरसाड नाका या संघाकडनं कमी धावसंख्येचा पाठलाग होत असताना कुठेतरी नच बलीये केले गोलंदाजाने फलंदाजांना. येणारे 9 चेंडू आता शिल्लक आहेत. विजयी होण्याकरिता 13ची गरज. प्रेशर हळूहळू वाढू लागले या मॅचमध्ये. फ्रंटफुटवर आले, समोरच्या दिशेने खेळण्यात फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने दीप्तेश देवले फील्ड करेल, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने एक धाव स्कोर कार्ड अधोरेखित केली जाईल. 14 या अंकांवर ही धाव. कधी पहिल्या इनिंगमध्ये जी गोलंदाजी झाली होती ती धारदार, आणि त्याच्या पद्धतीने आपण पाहता या दुसऱ्या इनिंगमध्ये देखील गोलंदाजी झाली ना ती देखील धारदार आहे. म्हणजे जसाच तसं प्रत्युत्तर दिलंय. 8 चेंडू शिल्लक आहेत, 12ची गरज. फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने कन्वर्ट केलाय, झेल खाली किरण वांगट, चूक होणार नाहीये. आणखी एक धक्का जो बसला गेलाय. अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी, अप्रतिम पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि व्यूहरचना पाहायला मिळतंय. जाळामध्ये आणखी एक मासा पकडला गेला. 7 चेंडू 12ची गरज. थैंक यू. चल पड़े हैं तो अब रुकेंगे नहीं, हार के डर से अब झुकेंगे नहीं, मंजिल चाहे कितनी भी दूर हो, हौसले हमारे अब झुकेंगे नहीं. 7-12चा आकडा पुन्हा एकदा समोर आलाय. हा 7-12चा आकडा ज्यांची ज्यांची नावं आहेत ना 7-12वर त्यांचं भविष्य उजळलंय, परंतु या मॅचवर कुठल्या संघाचं भविष्य उजाळेल ते सुद्धा पाहणं योग्य आहे. 7 चेंडू 12ची गरज. खोलवर लेंथ आहे, समोरच्या दिशेने खेळलाय पंकज देवले, त्या दिशेने आपण पाहत आहे. चेंडूची हाताळणी फेकी ती केली जाते आणि इथून आपण पाहू शकाल एक एंडने थ्रो, म्हणजे जिथून आपण पाहत आहे की साईनाथकडे ती स्ट्राईक राहील. चेंडूला यावेळेस आपण पाहत आहे कलेक्शन आणि योग्य पद्धतीने यस्त्यांना चेंडू लावलाय. म्हणून या मॅच मध्ये मी म्हटलं की जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या तेव्हा तेव्हा लक्ष हे मोठं वाटू लागतं. हेच खेळाच्या माध्यमाने गंमत आणि जम्मत आहे. पल में तोला, पल में माशा, कभी राजा तो कभी रंग. 6 चेंडू शिल्लक आहेत, 11ची गरज. थँक्यू. ऑनगोईंग प्रेक्षक राजे जितूजी माळवी हे देखील जॉईन झालेत. तदनंतर महेशजी भोये हे देखील या मॅचला पाहता. संजय पासारी साहेब खूप खूप धन्यवाद, चांगल्या प्रतिक्रिया त्यांच्या माध्यमानं. मोनिश बेग हे देखील आहेत मैदानात उपस्थित, त्यांची सुद्धा एक चांगली प्रतिक्रिया. संकेत दोदळे हे देखील या मॅचला पाहतात. तदनंतर सुमितजी भोईर यांच्या माध्यमानं सुद्धा खूप चांगल्या प्रतिक्रिया युट्यूबच्या माध्यमानं आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं स्वागत आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत, 11ची गरज. पहा असं वाटलं होतं या मॅचमध्ये एकतर्फी मॅच जाईल, परंतु यंगस्टार शिरसाड नाका संघाने देखील म्हटलं की आम्ही देखील MH48 वरच राहत आहेत. नॅशनल हायवेच्या लगत आमचा देखील एक मैदान आहे आणि तिथे आम्ही सराव करत असतो आणि त्या अनुषंगाने तो सराव दाखवलाय. थोड्याशा धावाच्या अधिक असल्या असताना तर धावसंख्या प्लस झाली असती, परंतु मॅचमध्ये जे चढ उतार आले, विकेट मिळाले, हलकंसं प्रेशर आहे. परंतु जोपर्यंत संजय एक एंडने उभा आहे तोपर्यंत या मॅचची सिच्युएशन आपण सांगू शकत नाही. नो डाऊट साईनाथ देखील एक चांगला फलंदाज आहे, त्याला देखील इथून कमबॅक ते करून दाखवावं लागेल. 6 चेंडू 11ची गरज. गोलंदाजी मॅकवर अमित.
लेंथ मागे ठेवली, चांगल्या पद्धतीची लेंथ. पहिला चेंडू योग्य त्या लाईनवर, योग्य त्या ट्रॅकवर. हीच खऱ्या अर्थाने खेळातील गंमत आहे. आई गावदेवी पाचरुका संघ आतापर्यंत या मॅच मध्ये फ्रंट फुटवर होता. जे खेळाडू बसले होते ना ते खेळाडू आता उभे राहिलेत, कारण की या मॅचची सिच्युएशन त्या पद्धतीने झाले. चुक्या घटित झाल्यात, त्या चुक्यांचा परिणाम आता सहन करावा लागतंय, परंतु अजूनही सिच्युएशन बदलू शकते. 5 चेंडू 11ची गरज आहे. गती गती ती पुन्हा एकदा कमी केली. याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट. अप्रतिम गोलंदाजी, मॅजिकल गोलंदाजी ती होत असताना प्रत्येक गोलंदाजाने दिलेलं कॉन्ट्रीब्युशन. पहिलं षटक 9 धावेंचं राहिलं, दुसऱ्या षटकामध्ये आशिष धावा 3 धावेंचं षटक राहिलं, दीपेश पागीचं तिसरं षटक 3 धावेंचं राहिलं. आणि या मॅच मध्ये अजून सुद्धा ती कहाणी शिल्लक आहे. 2 चेंडू सलग निर्धावले, 4 चेंडू शिल्लक आहेत. 11ची गरज. साईनाथ आहे स्ट्राईक एंडला बॅटर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर अमित. फुलटॉस थ्रू दी कव्हर्स खेळला, इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने निघून जाईल. प्रेशर सिच्युएशन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त आणि फक्त ही सिंगल. संजय पाचाळकर स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. आता ही दुगदुग पुन्हा एकदा झाली आहे सुरुवात खेळाच्या माध्यमानं. 3 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावसंख्येची गरज आहे. म्हणून मी नेहमीच म्हणतो जिंदगी उसी के साथ खेलती है, जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े, लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाएगा तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाएगा. आता या संघर्षातून तुम्हाला ही वाट शोधावी लागेल. संघर्षातून तुम्हाला आता पुनरागमन करावं लागेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 10 धावसंख्येची गरज. संजय पाचाळकर आहे स्ट्राईक एंडला बॅटर. गोलंदाजी मार्कवर इथून अमित शेनेरा. गती पुन्हा एकदा खेचून घेतली. क्या बात आहे यार, अप्रतिम गोलंदाजी. परिपूर्ण यंगस्टार संघाने नाचवले असंच म्हणावं लागेल. टीम आई गावदेवी पाचरुका या संघाला. चुक्या तुम्ही घटित केल्या. डॉट बॉलचं प्रमाण प्रत्येक षटकामध्ये जास्त आहे. आता येणारे चेंडू इथून शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडूंमध्ये आता 10 धावसंख्येची गरज आहे. अप्रतिम पद्धतीने कंट्रोलयुक्त गोलंदाजी या षटकामध्ये राहिलंय. अमित शेनेरा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. पुन्हा एकदा संजय पाचाळकर स्ट्राईक एंडला बॅटर. फुलटॉस मिळाला समोरच्या दिशेने. वेट परिपूर्ण ट्रान्सफर. 6 रन केले. जाएगा चेंडू, परंतु हो काय क्षेत्ररक्षण राहिलं डीप मध्ये. स्वतःला झोकून दिलं आणि अप्रतिम पद्धतीने हा कंट्रोलयुक्त झेप घेतली आणि चेंडूला अलीकडे रोखलं गेलं. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा जोराच्या टाळ्या या क्षेत्ररक्षणाकरिता झाल्या पाहिजे. त्या रिप्ले मध्ये स्पष्ट पाहूयात. पाटील नेटवर्कची टीम पुन्हा एकदा चेक करेल. बाउंड्री लाईन पंच आहेत महेंद्रजी करेल या ठिकाणी. पाहू शकाल ज्या अनुषंगाने डीप मध्ये क्षेत्ररक्षण झालं. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. उंच झेप घेतली आणि काय क्षेत्ररक्षण राहिलं. अप्रतिम कंट्रोलयुक्त सेफ आहे. ॲज अन सेफ ॲज अ बँक आणि मॅच देखील सेफ आहे. 1 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. पाठलाग करायचा होता 26 धावसंख्येचा आणि हा पाठलाग होत असताना आता एका चेंडूकडे 9 धावसंख्येचा फरक राहिलाय. म्हणूनच क्रिकेटमध्ये चढ उतार हे प्रामुख्याने आहेत आणि कमी धावसंख्या डिपेंड करून यंगस्टार शिरसाळ नाका संघाने ही मॅच जिंकले. या मॅच मधून शिकण्यासारखं बरंच काय आहे. जोपर्यंत शेवटची धाव निघाली नाही प्रत्येक धावेकरिता मेहनत केली आणि या मेहनतीचं फळ जे आपण पाहताय सेलिब्रेशन ते पूर्णपणे दाखवून देते. अप्रतिम मॅच. वर्ड बॉलिंग बाय यंगस्टार शिरसाळ नाका.